नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा दाखल झालेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसात लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी आहे. गणेश दर्शनाला आलेल्या भाविकांची काहीशी तारांबळ उडालेली दिसते, कारण शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत गणेशोत्सवाचे आणि त्यामुळे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने लोक गणेशाच्या दर्शनासाठी बाहेर पडलेले आहेत. पण आज अचानक पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं गणेश भक्तांची तारांबळ उडाली आहे. ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय, त्यामुळे काहीसं उत्साहावर सुद्धा काही ठिकाणी पाणी फिरलेलं आहे असंच म्हणावं लागेल. तर लालबागच्या राजाच्या ठिकाणी मात्र भक्तांची रीघ कायम आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक जमलेले आहेत आणि रांगा लावून उभे आहेत. आज पावसामुळे मात्र काहीशी तारांबळ झाली. यानंतर आपण थेट पुण्यात जाऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. गणपती दर्शन झालं, चांगला उत्साह जाणवला, तुम्हालाही जाणवतोय. धूमधडाक्यात आपला गणेशोत्सव साजरा होतोय. एक आनंद समाधान वाटलं बघून, लोकांचा, गणेश भक्तांचा उत्साह बघून. आणि मग इकडून नानांच्या घरी आलो गणपती दर्शनाला, बाकी काही नाही. त्यांनी मला म्हणजे आमचं गेल्या आठवड्यात चर्चा झाली आणि अगदी त्यांनी काही असं कुठला आग्रह पण केला नव्हता, पण पुण्यात जर दौरा झाला तर, आणि त्याप्रमाणे मी आलो. आणि नानांचा आणि माझे जे काही मैत्रीचे संबंध आहेत फार पूर्वीपासूनचे आहेत आणि ते माझे आवडते ॲक्टर आहेत. मी त्यांचा आवर्जून सिनेमा पाहत असतो. कोविडमध्ये मी जेव्हा आजारी होतो तेव्हा नानांचे सगळे सिनेमा बघितले मी हॉस्पिटलमध्ये. ऐतिहासिक परिसर आहे आणि खूप आल्यानंतर आनंद झाला. निसर्ग आहे, निसर्ग संपदा आहे आणि सिंहगड आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इकडे नानांनी बरोबर सिलेक्शन आहे नानाचं. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांचं हे सगळं इथे पाहिलं, आनंद वाटला, समाधान वाटलं आणि सदिच्छा भेट होती. बाकी नानांचा वाडा आवडला का? लोकसभेची जागा आहे, नानांचा वाडा आवडला ना? सर ज्या पद्धतीने साधं घर, त्यांची साधी राहणी, त्यांच्यामध्ये काय मला आर्टिफिशियलपणा काहीच वाटत नाही. त्यांच्याकडे दिखावटी काही नाही. जे आहे ते मुळात जे आहे तसं. सर, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. शिंदे गटाकडून चिन्ह गोठवण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली. आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. साहेब, कल्याण डोंबिवलीची जागा भाजपने मागितली, दावा केलाय. आता मला अद्याप त्याची माहिती नाही. आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत या शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही लढवणार आहोत. हे खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील जाहीर केलं, अमित शाह साहेबांनी देखील जाहीर केलं. त्यामुळे त्याच्यावर काय मला वाटत दसरा मेळाव्याचं काय यापूर्वी मी बोललेलो आहे. अजून गणेशोत्सव सुरू आहे, त्याच्यानंतर पितृपंधरवडा आहे, नवरात्रोत्सव आहे, त्याच्यानंतर दसरा आहे. मुंबई महापालिकेचे काही नगरसेवक. यानंतर जाणून घेऊयात राज्यातल्या पावसाच्या बातम्या. एकंदरीतच आज बघितला पण तर मुंबई, त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अगदी 5-6 वाजल्यापासूनच संपूर्ण आभाळ अंधारून आलेला आहे. हे दृश्य आहे ती लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये अगदी छत्र्या घेऊन सुद्धा लोक रांगेत उभे आहेत. लोकांच्या उत्साहाला मात्र नकभर सुद्धा काही फरक पडलेला दिसत नाहीये. राजाचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना आणि या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी, माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, वरून राजा वरून कोसळतोय, पण राजाचं दर्शन घेऊनच जाईन हा निर्धार मात्र मुंबईकरांचा दिसतोय, राजाच्या भक्तांचा दिसतोय. अगदी बरोबर आहे. राजाचे गणेश भक्त जे आहे ते या पावसाची तमा न बाळगता मुसळधार पावसात सुद्धा लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये, लालबाग मार्केटमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात.
मोठ्या संख्येने गणेश भक्त आता येऊ लागलेले आहेत. कारण गौरी गणपती घरगुती गणपतींचं विसर्जन झालेलं आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी गौरी गणपती होते त्यांच्या ते सगळे भाविक जे आहेत ते आता लालबागच्या राजा दर्शनाला आलेले आहेत. विशेषतः कोकणामधून मोठ्या संख्येने गणेश भक्त आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाचा संपूर्ण परिसर जो आहे तो गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ जिथे आहे त्या मंडपाच्या अवतीभोवती किमान 1 लाखाहून अधिक गणेश भक्त एका वेळेला म्हणजे आता या क्षणाला लालबागच्या राजाच्या अवतीभोवती 1 लाखाहून अधिक लोक जे आहेत गणेश भक्त ते आले. एवढी मोठी लोक जे आहेत फक्त लालबाग राजाच्या दर्शनाला आलेली आहेत. आणि इथे पाऊस मुसळधार पडतोय आणि या मुसळधार पावसात सुद्धा सर्व गणेश भक्त पावसाची तमा न बाळगता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत आणि या 2 दिवसांमध्ये मोठा आकडा पार करण्याची शक्यता आहे. गणेश भक्त मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून आणि देशभरातून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यातच घरून राजाची बरसात जी आहे ती थांबण्याचं नाव घेत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळत आहे आणि अशा परिस्थितीत देखील गणेश भक्त मुसळधार पावसाची तमा न बाळगता लालबागच्या राजाचं दर्शनासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच उदय, तुम्ही सोबत राहा. प्रणाली कापसे सुद्धा आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट प्रणालीकडे जाऊया. प्रणाली, तुम्ही आता कुठे आहात आणि तिथली परिस्थिती काय? विलास, मी सध्या मुंबईच्या CST परिसरामध्ये आहे. हा सगळा जो भाग आहे हा प्रशासकीय इमारतींचा असा भाग आहे जिथे वेगवेगळी कार्यालय सुद्धा आहे आणि संध्याकाळची वेळ साधारणपणे लोक त्यांच्या घराकडे जायला निघतात, कर्मचारी आपापल्या घरी जायला निघतात अशी वेळ असते. परंतु आज मात्र काहीसं वेगळं चित्र दिसलं. 5 वाजताच 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता जेवढा अंधार पडतो तेवढा अंधार पडलेला होता आणि त्यामुळे साहजिक आहे की सगळ्यांचीच कुठे ना कुठे तारांबळ उडली. त्यात जोराचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह धोधो पाऊस बरसायला लागला. आता मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि मघाशीच्या तुलनेत आता थोडंसं चित्र जे आहे ते उजाडलेलं दिसतंय असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता सुद्धा नेहमी असतो त्यापेक्षा जास्तच अंधार आहे आणि त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली ती आपल्या घरी जाण्यासाठी आणि पाऊस एवढा वेगात पडत होता. बरेच दिवस झाले नागरिक आपल्यासोबत छत्री किंवा रेनकोट कॅरी करत नव्हते आणि त्यात एवढ्या जोरात पाऊस आल्यामुळे साहजिक आहे सगळ्यांची तारांबळ उडणं आणि त्यामुळे कुठे ना कुठे एक गोंधळ उडालेला बघायला मिळाला. आता मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्याचबरोबर चित्र जसं मी म्हणाले की थोडंसं उजाडलेलं दिसायला लागलेलं. विलास, धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे येत्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गट ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. दरम्यान सत्ता संघर्षावर येत्या 27 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. घटनापीठासमोर आज सत्ता संघर्षावर सुनावणी झाली. दुसरीकडे शिवाजी पार्कवरचा दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील 1 खासदार, 2 आमदार आणि 5 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज्यातील सत्ता संघर्षावरच्या पुढच्या सुनावणीत आता 27 सप्टेंबरला नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे. कारण घटनापीठासमोर सत्ता संघर्षावर सुनावणी झाली आज. यावेळी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. तसंच निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा अशी मागणी शिंदे गटानं केली. यावर 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये असं घटनापीठानं सांगितलं. तिन्ही पक्षकारांनी 3 पेजेसमध्ये रिप्लाय फाईल करावा. त्यावर 27 सप्टेंबरला प्रतिपक्षाचा युक्तिवाद ऐकू असं कोर्टानं म्हटलंय. कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा अशी विनंती सुद्धा सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली. चिन्हांच्या आधी आमदार अपात्रतेवर निर्णय व्हावा असं सिंघवींनी म्हटलं. तर सदस्यांच्या अपात्रतेबाबत 10 मिनिटं सुनावणी घेऊ असं कोर्ट म्हणालं. 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये असंही कोर्टानं सांगितलं.
तिन्ही पक्षकारांनी 3 पेजमध्ये रिप्लाय फाईल करावा अशा सूचना कोर्टानं दिल्या. 27 सप्टेंबरला प्रतिपक्षाचा युक्तिवाद ऐकू असंही कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामध्ये जी मागणी करण्यात आली होती चिन्ह गोठवण्याची मागणी खरं तर शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मला माहीत नाही अशी मागणी करण्यात आली आहे का, तुम्ही सांगताय, मला काही कल्पना नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबद्दल बोलत असताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. माझ्याकडे कुठली माहिती नाही, कुठली तारीख आहे काय आहे याची मला काही कल्पना नाही, कारण मी विमानामध्ये होतो. त्यामुळे सगळी माहिती घेतल्यावरच त्या संदर्भात बोलता येईल. पण त्याही संदर्भात सुप्रीम कोर्टात केस असताना बोलणं योग्यच नाही. सर्व प्रकारचे प्रयत्न करून निवडणूक आयोगासमोर ॲफिडेव्हिट सादर करण्याचं काम करण्यात आले. आता अलीकडं जो प्रयत्न धनुष्यबाण मिळवण्याचा आहे तो जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे पुढे जाईल असं मला वाटतं. यानंतर बातमी आहे उद्धव ठाकरेंना धक्का देणारी. शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील 1 खासदार, 2 आमदार आणि 5 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या 8 लोकप्रतिनिधींसह एकूण 10 ते 15 शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिंदेसोबत कोण खासदार जाणार पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईतले 1 खासदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या मुकुटातला कोहिनूरही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोकणातले एक फायर ब्रँड आमदार शिंदे गटासोबत सध्या वाटाघाटी करतायत असं कळतंय. उदयचा हात धरून एक शांत संयमी आमदारही उत्कर्ष साधणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हायजॅक करून कोंडी करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचा एक भाग म्हणजे भाजपनं दसरा मेळाव्याचा हास्य जत्रा असा उपहास करून थेट दसरा मेळाव्यावर प्रहार केलाय. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. भाजप म्हणते शिवसेना म्हणजे पेंग्विन सेना. दसरा मेळावा नव्हे हास्य जत्रा. दसरा मेळाव्यावर भाजपचा प्रहार. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्क शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरेंना मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेत ही रस्सीखेच सुरू असतानाच भाजपनं उद्धव ठाकरेंना आणि दसरा मेळाव्याला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती निशाणा साधलाय. शिवाजी पार्कवर पेंग्विन सेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, कारण बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्य जत्रेची वाट पाहतोय. उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली तर उद्धव ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याची शक्यता आहे. या मेळाव्यातून संभ्रमावस्थेमध्ये आणि कुंपणावरती असलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेतच थांबवून ठेवू अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळेच शिवसैनिकांशी खुल्या मनानं संवाद साधेल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती. त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते बोलेल. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. शिवसेनेचा मेळावा झालाच
तर त्यापूर्वीच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवून त्याचं गांभीर्य कमी करण्याची भाजपची रणनीती आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळावा आयोजनासाठी रस्सीखेच तर दुसरीकडे भाजपकडून होणारी बोचरी टीका अशा दुहेरी हल्ल्याला ठाकरे गटाला सामोरं जावं लागतंय. दसरा मेळावा म्हणजे हास्य जत्रा सांगून दसरा मेळाव्यातली हवा काढून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होत आहे. दसरा मेळाव्याचा राजकीय फुगा फोडून उद्धव ठाकरेंचा राजकीय जनाधार तोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास ठाकरे गटाला येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारनं शिवाजी पार्क गोठवल्याच्या चर्चा जोरात होत्या. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं कोणतंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. जे नियमात असेल त्यांना मैदान मिळणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तसंच सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश झाल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ता संघर्षावर कोर्टात याचिका सुरू असल्यानं त्यावर प्रतिक्रिया देणं फडणवीसांनी टाळलंय. दसरा मेळाव्यासाठी सगळे मैदान ब्लॉक केलेले आहे सरकारच्या वतीने. महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत. त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत. त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते. तर आपण बघितलं की टीका टिप्पणी अजून सुद्धा सुरूच आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतोय. भाजपच्या बॅनरवर शिवसेनेनं लावलेली बॅनर्स हटवण्यात आली आहेत. यानंतरही असा प्रकार झाला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाकडून देण्यात आलाय. तर शिवसेनेनंही या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच मुंबईतल्या रस्त्यांवर राजकीय संघर्ष सुरू झालाय. भाजपचे सण उत्सव जोरात या बॅनरवर शिवसेनेने त्यांचे बॅनर लावले. मात्र ते हटवून भाजपनं पुन्हा त्यांचे बॅनर दाखल केले. भारतीय जनता युवा मोर्चानं यावेळी शिवसेनेला परिणाम भोगायला लागतील असा इशारा दिलाय. जनता पार्टीचा नियमाने परवानगी घेऊन लावण्यात आलेले आमच्या नेत्यांचे बॅनर काढणे आणि त्यांच्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा. अन्यथा आम्ही हिंदू विरोधी नकली शिवसेनेला जसाच तसे उत्तर देऊ आणि यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सक्षम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन कार्यकर्त्यांना मिशन 150चा कानमंत्र दिला होता. त्याचे पडसाद आता उमटू लागल्याचं या बॅनर प्रकरणावरून स्पष्ट झालंय. मागच्या आठवड्यात भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनीही आरपारची भूमिका घेतली होती. पेंग्विनला वरळीत वाढणारे धार्मिक वातावरण असह्य झाले आणि मग काय, हिंदुत्वाशी फारकतीचे संकेत देत त्यांनी रात्रीच्या अंधारात चक्क श्री गणेशाचे बॅनर्स फाडले. भाजपनं बॅनर हटवल्यानंतर शिवसेनेकडून सुद्धा तिखट प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच राज्यात झालेलं सत्तांतर आणि शिंदे गटानं भाजपसोबत केलेली हातमिळवणी यामुळे राजकीय संघर्ष तीव्र होत चाललाय. परिणामी दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची गरज आहे. कारण यामध्ये फक्त दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भरडले जातील आणि नेते सत्तेचा सोपान चढतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीच्या दापोलीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनिल परबांच्या रिसॉर्ट संदर्भात चर्चा केली. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंचं सरकार जमीनदोस्त झालं. आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परबांचं रिसॉर्ट जमीनदोस्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अनिल परब यांनी फसवणूक केली, त्यांनी खोटे दस्तऐवज उभे केले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. नवरात्रीत रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होईल आणि दिवाळीत ते जमीनदोस्त होईल असंही किरीट सोमय्या म्हणाले.
ऑक्टोबर महिन्यात अनिल परबचे दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त झालेले असेल. एका बाजूला अनिल परबचे दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे. अनिल परबच्या विरोधात फौजदारी कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढच्या सोमवारी 12 सप्टेंबर रोजी खेड येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा झाल्याचं आज दिसलं. पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं. पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणांनी केला. काल एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लव जिहाद प्रकरणावरून संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणलं. मात्र अजूनही मुलीचा शोध न लागल्यानं भाजप विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांसह नवनीत राणाही चांगल्याच आक्रमक झाल्या. लगेच मुलीचा शोध न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नवनीत राणांनी प्रश्न उपस्थित केले. रिस्पेक्ट तो है ही नहीं ना. हम पिछड़े जमाती से आते हैं, हम उनको बिलोंग करते हैं, करके हमें इज्जत देना नहीं है. करके पुलिस डिपार्टमेंट जो भी आंसर देती है वो उस तरीके से आंसर नहीं देती. हमें इंक्वायरी के लिए पूछो तो हमारी बातें रिकॉर्ड करती हैं. तो इनको वही पूछना है. जब हम लव जिहाद के बारे में बात कर रहे हैं, जब लड़की ऐसे गई है तो लड़के का अगर दोष है तो लड़की अभी तक पकड़ी क्यों नहीं गई, लड़की को लाया क्यों नहीं गया, उसकी फैमिली को क्यों इंक्वायरी नहीं की गई, इन्वेस्टिगेशन क्यों नहीं किया गया. 24 घंटे से भी ज्यादा होने आ गए हैं, लड़की नहीं है तो अभी तक क्या किया, तो उसको उत्तर नहीं है उनका. और रिकॉर्डिंग पे जब फोन लिया गया हाथ में तो रिकॉर्डिंग भी नहीं दिखाई गई. रात्रभर नाही आली माझी मुलगी. मला मुलगी पाहिजे, मला काही नाही पाहिजे. माझी मुलगी मला आणून द्या बस. तुम्ही कुठून बी बघून. तुमचा कोणावर संशय आहे? पोरांनाच आहे ना. हाच पोरगा जो पकडलेला. आम्हाला काहीच माहित नाही. असं कधीच सांगितलं नाही आमची मुलींनी, काहीच नाही सांगितलं अजूनपर्यंत. आम्हाला घरात कोणालाच माहित नाही काही. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पार्थ पवार यांनी गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. नागपुरातील एका आरोपीला कोर्टात सादर करून परत जेलमध्ये आणताना त्याच्याकडे गांजा आणि मोबाईलच्या बॅटऱ्या सापडल्या. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेकडून जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात मोबाईल बॅटऱ्या आणि अंमली पदार्थ हाती लागल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिन